नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, BA प्रथम वर्ष इतिहास प्रथम सत्रात मी प्राध्यापक डॉक्टर कविता तातेर आपल्या सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्या अभ्यासक्रमाचा पहिला घटक म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची साधने. विशेषतः इतिहासाच्या संदर्भात ही अभ्यासाची साधने विशिष्ट पद्धतीने अभ्यासावी लागतात. भारताच्या इतिहासाचे विश्लेषण करण्याकरिता आपल्याला दोन प्रकारची साधने सापडतात. एक साहित्यिक किंवा लिखित साधने आणि दुसरं पुरातत्वीय किंवा भौतिक साधने. त्या दोन्हींचा अभ्यास आज आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण पुराभिलेखीय किंवा लिखित साधनांचा अभ्यास करणार आहोत, ज्याला वाङ्मयीन साधने असेही म्हणतात. लिखित साधने म्हणजे जी साहित्य स्वरूपात लिहून ठेवलेली आहे अशा साधनांना पुराभिलेखीय साधने म्हणतात. विशेषतः प्राचीन भारतीय इतिहासात सुसंगत इतिहास लेखन झालेले आपल्याला दिसून येत नाही. मग अशा वेळेस प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जी काही धर्मग्रंथे होती त्या धर्मग्रंथावरून किंवा लौकिक साहित्यावरून आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागतो. भारतीयांनी मोठ्या प्रमाणात धार्मिक साहित्य आणि शास्त्रीय ग्रंथाचे लेखन करून ठेवले आहे. या सर्व ग्रंथातून आपल्याला त्या काळातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक जीवनाची माहिती मिळत असलेली दिसून येते. सर्वप्रथम आपण लिखित साधनामधील धार्मिक साहित्याचा अभ्यास करणार आहोत. धार्मिक साहित्याचे 3 भाग आहेत: वैदिककालीन साहित्य, बौद्ध साहित्य आणि जैन साहित्य. सिंधू संस्कृतीनंतर भारतात वैदिक संस्कृती अस्तित्वात आली. या संस्कृतीचे वाहक आर्य या नावाने ओळखल्या गेले. त्यांनी जे साहित्य निर्माण केले त्यांना वैदिक साहित्य असे नाव मिळाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ही आर्यांची प्रमुख ग्रंथ संपदा होय. या वेदांवरून आपल्याला आर्यांच्या जीवनाची पूर्ण माहिती मिळते. वेद हे अनेक शतकात विकसित झाले. विद्वानांच्या मते या वैदिक साहित्याची रचना इसवी सन पूर्व 5000 ते इसवी सन पूर्व 2000 या काळात झाली असावी. ऋग्वेद हा आर्यांचा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात 10 मंडल आणि 1028 सूक्त आहेत. या ग्रंथामध्ये आर्यांचे वस्तीस्थान, राज्यविस्तार, अनार्यांचा पराभव, प्रशासन पद्धती, राजाचे अधिकार, समाज जीवन, अर्थव्यवस्थेची माहिती मिळते. उत्तर वैदिक काळात यज्ञविधी मोठ्या प्रमाणात विकसित झाली आणि त्याचा विचार यजुर्वेद या ग्रंथात झालेला दिसून येतो. सामवेदामध्ये यज्ञप्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा संगीतमय स्वरूपात उल्लेख आपल्याला दिसून येतो. तर अथर्ववेदात दुःख निवारक व सुखकारक मंत्रांचा समावेश आहे. या सर्व वेदांवरून आर्यांचा समाज जीवन आपल्याला समजू शकतो. याशिवाय 18 पुराणे आणि 18 उपपुराणे हे सुद्धा समाज जीवनाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहे. आर्यांच्या काळात उपनिषद ग्रंथांची निर्मिती झाली. एकूण 108 उपनिषद असून त्यामध्ये विश्वाची निर्मिती, मोक्ष, आत्मा या वैचारिक तत्त्वज्ञानाबरोबर समाजव्यवस्था, नीतिमूल्य, भौतिक जीवन आणि सामूहिक जनकल्याण यांचाही उल्लेख आढळतो. वैदिक ग्रंथाचा शेवटचा भाग म्हणजे आरण्यके होय. एकांतवासात राहून अरण्यात शिकावे लागत असल्यामुळे त्यांना आरण्यके या नावाने ओळखल्या जाते. अरण्यात या वेदांचा अभ्यास केला गेला आणि त्यामध्ये तत्त्वज्ञानातून विविध विषयांची माहिती मिळू शकते. वैदिक काळामध्ये तयार झालेले रामायण आणि महाभारत हे 2 जगप्रसिद्ध संस्कृत महाकाव्य धार्मिक जरी असले तरी त्यातून लौकिक जीवनाची माहिती मिळत असल्याने ते इतिहासाला निगडित आहेत. रामायण या महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिक ऋषींनी केली, तर महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली. या दोन्ही महाकाव्यातून आपल्याला इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन
600 पर्यंतच्या राजकीय घटनांची माहिती मिळते. मनुष्य स्वभावातील द्वेष, अहंकार, मत्सर, भाऊबंदकी यांचा सूक्ष्म चित्रण महाभारत आणि रामायणामध्ये आहे. विशेष म्हणजे या 2 ग्रंथातून राजाची कर्तव्ये, अधिकार, मंत्री, कायदा, युद्ध पद्धती, परराष्ट्र नीती, विवाह पद्धती, स्त्रियांचा दर्जा, धर्मसंकल्पना, आर्थिक स्थितीची माहिती आपल्याला मिळू शकते. आता विद्यार्थी मैत्रिणींनो, धार्मिक क्षेत्रातील साहित्यातील दुसरा प्रकार म्हणजे बौद्ध आणि जैन साहित्य होय. वैदिक साहित्याप्रमाणे बौद्ध साहित्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. विशेषतः बौद्ध साहित्य हे पाली भाषेत लिहिलेले असून त्यामध्ये त्रिपिटकांचा समावेश होतो. विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक असे हे 3 त्रिपिटक ग्रंथ आहेत. या ग्रंथात विविध राजांचे वर्णन, जनतेबद्दलचे गौतम बुद्धाचे संवाद यांचा उल्लेख असल्या कारणामुळे हे ग्रंथ समाज जीवनाच्या अभ्यासासाठी उपयोगी ठरू शकतात. याशिवाय या काळात बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित असलेले अनेक ग्रंथ आपल्याला इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतात. यामध्ये दीपवंश, महावंश, महावस्तू, ललित विस्तार, मिलिंद प्रश्न, सौदरानंद, दीर्घ निकाय, मध्यम निकाय इत्यादी ग्रंथांचा समावेश होतो. त्याशिवाय जैन धर्माचे जे साहित्य आहे त्याचाही इतिहासाची साधने म्हणून उपयोग होऊ शकतो. जैनांचे साहित्य संस्कृत आणि अर्धमागधी भाषेतून असून त्यांच्या ग्रंथांना आगम ग्रंथे असे म्हणतात. या ग्रंथांमध्ये जैन भिक्षूंचे नियम, त्यांची जीवनपद्धती, प्रवचन, उपदेश यांची माहिती मिळते. याशिवाय कथाकोश, भगवती सूत्र, तीर्थकल्प, आराधना कथा, आवश्यक सूत्र या साहित्यामधून जैन धर्माचे स्वरूप स्पष्ट होते. या सर्व साहित्यावरून असं लक्षात येते की प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास जर करायचा असेल तर धार्मिक साहित्य महत्त्वाचे ठरते आणि या धार्मिक साहित्यामध्ये वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्याचा समावेश होतो. यानंतर या साहित्यिक साधनांचा दुसरा प्रकार म्हणजे लौकिक साहित्य. म्हणजे धर्माव्यतिरिक्त जे साहित्य निर्माण झाले त्याला लौकिक साहित्य असे म्हणतात. त्यामध्ये कौटिल्याने लिहिलेले अर्थशास्त्र हे ग्रंथ होय. मॅगस्थेनिस नावाच्या ग्रीक वकिलांनी लिहिलेले इंडिका नावाचे ग्रंथ होय. तर संस्कृतचा महाकवी कालिदास याने लिहिलेले अभिज्ञान शाकुंतलम किंवा मेघदूत, ऋतुसंहार, मालविका अग्निमित्र यासारखे नाटक होय. अर्थशास्त्र या ग्रंथाचा कर्ता चाणक्य उर्फ विष्णुगुप्त असून त्याने चंद्रगुप्त मौर्याच्या प्रशासनाची माहिती अर्थशास्त्र या ग्रंथात दिली आहे. हा ग्रंथ 15 भागात असून त्याचे 180 उपभाग आहेत. संस्कृत भाषेत लिहिलेल्या या ग्रंथामध्ये प्राचीन भारतीय राजनीती, धर्मकारण, राजकारण, अर्थकारण आणि समाज स्थितीची माहिती मिळते. या ग्रंथामध्ये राज्यकर्ता कसा असावा, कायदे कसे असावे, नगराची सुरक्षा व्यवस्था कशी असावी, त्यानंतर राजाचे कार्य काय असावे, राजाच्या सैन्याची माहिती यामध्ये दिल्या गेलेली आहे आणि त्या दृष्टीने राजकीय व्यवस्थेसाठी हा ग्रंथ मोलाचा ठरतो. शाकुंतलम नावाचे जे नाटक कालिदासांनी लिहिलेले आहे त्याची जगातल्या सर्व भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहे. या नाटकामध्ये चंद्रवंशी राजा दुष्यंत आणि महर्षी कण्व यांची कन्या शकुंतला यांच्या विवाहाचे आणि सांसारिक जीवनाचे वर्णन आलेले आहे. या ग्रंथामध्ये, या नाटकामध्ये अतिशय सुंदर आणि समंजसपणाने एकूण परिस्थितीचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतो. याशिवाय कालिदासाच्या काळामध्ये अनेक संस्कृत कवींनी लिहिलेल्या कविता, नाटके ही सुद्धा इतिहासाची साधने म्हणून आपल्याला उपयोगी ठरू शकतात. विशेष म्हणजे प्राचीन काळात दंतकथा, कल्पित कथा, पुराण कथा, उपदेश कथा आणि ऐतिहासिक कथा तयार झाल्या. उदाहरणार्थ बुद्ध कथा सांगणाऱ्या जातक कथा, विष्णू शर्माच्या पंचतंत्रातील उपदेश कथा, गुणाढ्याचा बृहत कथा,
अशा प्रकारच्या या कथेमधून सुद्धा आपल्याला समाज जीवनाची माहिती मिळते. याशिवाय विविध प्रकारचे लौकिक ग्रंथ, त्या ग्रंथातून उमटणारे सामाजिक जीवन इतिहासासाठी उपयोगी पडते. दक्षिण भारतातील सातवाहन राजा हाल याने गाथा सप्तशती हा प्राकृत भाषेतील ग्रंथ रचला. त्यामध्ये समाज जीवनाची माहिती मिळते. भवभूती, विशाखा दत्त, भास, शूद्रक, भारवी, माघ, दंडी, हर्ष, कालिदास या नाटककार आणि कवींनी केलेले वर्णन म्हणजे तत्कालीन इतिहासाचे निश्चितपणे उत्कृष्ट असे प्रतिबिंब आहे असं आपल्याला म्हणता येईल. याशिवाय जगाच्या इतिहासामध्ये भारताची प्रतिमा आध्यात्मिक देश म्हणून असल्याने या काळामध्ये अनेक शास्त्रीय वैज्ञानिक ग्रंथसुद्धा लिहिले गेले. कारण वैदिक काळापासून भारताने राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र, शरीरशास्त्र, धातुशास्त्र या क्षेत्रातही प्रगती केली होती. त्या संबंधितली ग्रंथेसुद्धा आपल्याला इतिहासाची अध्ययनाची साधने म्हणून उपयोगी पडू शकतात. चरक संहिता व अष्टांग संग्रह या ग्रंथातून वैद्यकशास्त्राची प्रगती दिसून येते. अमरसिंहाचा अमरकोश ग्रंथ हा व्याकरणासाठी प्रसिद्ध आहे. तर ज्योतिष व खगोलशास्त्राचे सखोल विवेचन भास्कराचार्य, वराहमिहिर आणि ब्रह्मगुप्ताने केलेले आपल्याला दिसून येते. आणि यामुळे आपल्याला असं लक्षात येते की प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी धार्मिक लौकिक साहित्य हे महत्त्वाचे साधन मानले जाऊ शकतात. याशिवाय साहित्यिक साधनांचा तिसरा उपप्रकार म्हणजे परकीय प्रवासांची वर्णने. विद्यार्थी मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे भारतामध्ये साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली, त्याप्रमाणे आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये बाहेरून आलेले जे परकीय प्रवासी होते त्यांनी लिहिलेले वर्णनसुद्धा इतिहासासाठी उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, पर्शियन लेखक भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान ठेवून आहेत. पर्शियाचा सम्राट डेरियसने नक्श ए रुस्तम या ठिकाणी अनेक लेख कोरलेले आहेत. या लेखामध्ये भारताचा इतिहास आपल्याला दिसतो. अलेक्झांडरने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारतावर आक्रमण केले. त्यावेळी त्याच्यासोबत अनेक विद्वान लेखक होते. त्या विद्वानांनी भारतावरील स्वारीचे वर्णन आपल्या प्रवास वर्णनपर ग्रंथात केलेले दिसते. हे साहित्य भारताचा इतिहास, भूगोल समजण्यास उपयुक्त ठरते. याशिवाय युनानी सैनिक स्कायलेक्स याने सिंधू संस्कृतीची माहिती आपल्या ग्रंथात लिहून ठेवली आहे. त्यालाच पुढे हेरोडोटसने विस्तारित केलेले आपल्याला दिसून येते. किंवा इसवी सन 50 ते 103 या काळात एक ग्रंथ तयार झालेला आहे. त्याचं नाव आहे पेरिप्लस ऑफ द एरिथियन सी. या ग्रंथाचा लेखक कोण आहे याबद्दल काही विशेष माहिती नाही, पण या ग्रंथामध्ये आपल्याला भारताबद्दलची पूर्ण माहिती मिळू शकते. विशेष म्हणजे दक्षिण भारताचा इतिहास त्यावरून आपल्याला समजून येऊ शकतो. टॉलेमी याने भूगोल नावाचा ग्रंथ लिहिला. त्यावरून भारताचा इतिहास समजू शकतो. त्याच्या प्रवास वर्णनामध्ये सातवाहनांची राजवट, महाराष्ट्र आणि दक्षिण भारताची माहिती आपल्याला मिळू शकते. याशिवाय मौर्य काळात असलेला ग्रीकांचा वकील म्हणजे मॅगस्थेनिस त्याने लिहिलेला इंडिका ग्रंथ, हा ग्रंथ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. त्याने 12 वर्ष मौर्यांच्या दरबारात वास्तव्य केले आणि त्याला जे अनुभव आले त्याने इंडिका या ग्रंथात नमूद करून ठेवले आहे. आज हा ग्रंथ उपलब्ध नसला तरी त्याच्या ग्रंथाचा संदर्भ अनेक विद्वानांनी घेतला आहे. त्याच्या ग्रंथातून चंद्रगुप्ताचा दरबार, राज्यकारभार, समाज जीवन, आर्थिक व सांस्कृतिक जीवन याविषयीची माहिती मिळते. मॅगस्थेनिस म्हणतो, चंद्रगुप्ताची राज्यव्यवस्था केंद्रीकरण करणारी असून सर्व राज्यात मला शिस्त, कायद्याबद्दल आदर दिसून आले. सम्राटाची सुरक्षा व्यवस्था अतिशय उत्कृष्ट असून त्याच्या राजधानीचे शहर पाटलीपुत्र हे जगातील सुंदर शहर आहे. मोठ्या इमारती, बगीचे, नाटकगृहे यांनी हे शहर युक्त आहे. हे शहर गंगा आणि शोण नदीच्या संगमावर वसलेले आहे. नगराच्या अंतर्गत कारभारासाठी 30 अधिकाऱ्यांचे मंडळ असून त्यांच्या 6 समित्या आहेत. चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यात गुन्हे
क्वचितच होताना दिसतात. प्रवास करताना मला कुठेही अपराधीपणा आणि भ्रष्टाचारी धोरण दिसून आले नाही. यावरून असं लक्षात येते की मौर्यकालीन समाज जीवन समजून घेण्यासाठी इंडिका हा ग्रंथ अत्यंत उपयोगी ठरू शकतो. त्यानंतर भारतामध्ये चीनी प्रवासी सुद्धा वारंवार येऊन गेले आहे. त्यामध्ये सुमाचीन नावाचा चीनी प्रवासी आलेला आहे. त्याने लिहिलेला ग्रंथामध्ये प्राचीन भारताचा इतिहास सापडतो. त्यानंतर फाहियान भारतात आला. त्याने 15 वर्ष भारतात वास्तव्य केले. तो जेव्हा भारतात आला तेव्हा भारतामध्ये चंद्रगुप्त राजा विक्रमादित्य राज्य करीत होता. त्याच्या ग्रंथामध्ये आपल्याला भारतातील सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीची माहिती पुरेपूर मिळू शकते. त्यानंतर आलेला ह्युएन त्सांग हा चीनी प्रवासी हर्षवर्धन सम्राटाच्या काळात आला. त्याने सियुकी नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये आपल्याला उत्तर भारतातील समाज जीवनाची माहिती मिळते. 7व्या शतकात इत्सिंग हा चीनी प्रवासी आला. त्याने नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठात बराच काळ वास्तव्य केले. त्याच्या वर्णनावरून सुद्धा शैक्षणिक प्रगतीची माहिती मिळते. भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने मुस्लिम लेखकांनी लिहिलेली ग्रंथसंपदा ही सुद्धा महत्त्वाची ठरते. भारतावर जेव्हा जेव्हा मुस्लिमांचे आक्रमण झाले त्यांच्याबरोबर अनेक साहित्यिक भारतात आले. त्यामध्ये सुलेमानने लिहिलेले अरबी भाषेतील पुस्तक महत्त्वाचे ठरते. अल्बेरुने लिहिलेले तहकीके इंद हा ग्रंथसुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरतो. याचा अर्थ असा होतो की परकीय प्रवासी भारतात आले, भारतामधले वर्णन त्यांनी आपल्या ग्रंथात केले. हे वर्णन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. विद्यार्थी मैत्रिणींनो, जेव्हा आपण इतिहासाच्या अभ्यासाच्या साधनांचा विचार करतो तेव्हा 2 साधने आपल्या डोळ्यासमोर येतात, साहित्यिक साधने आणि भौतिक साधने. नेमका यातील फरक काय आहे आणि कशावर विश्वास ठेवावा याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येते की साहित्यिक साधनांपेक्षा पुरातत्वीय किंवा भौतिक साधने अधिक विश्वसनीय ठरू शकतात. याचं कारण काय? साहित्यिक साधने बदलली जाऊ शकतात. साहित्यिक साधने काळाच्या ओघात नष्ट होऊ शकतात किंवा लिखित साधनांमध्ये कधी अतिरंजकता किंवा चुकीची भूमिका असू शकते. पण भौतिक साधनांच्या बाबतीत असं होण्याची शक्यता फार कमी असते. याचं कारण भौतिक साधने ही सामान्यतः त्या काळात लिहिली जातात आणि ती नैसर्गिक संकटाशी चांगल्या प्रकारे सामना करून टिकून राहतात. त्यामध्ये सहसा बदल होत नाही आणि म्हणून इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणून आपल्याला भौतिक साधनांचाही उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते. भौतिक साधने ज्याला पुरातात्विक साधने आपण असं म्हणणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो आलेख, मुद्रा, स्मारके आणि उत्खननात मिळणारी साधने. या 4 घटकांचा भौतिक साधने म्हणून आपण विचार करणार आहोत. भूतकालीन इतिहास आपल्या कर्तृत्वाने जे पुरावे मागे ठेवतो त्याला प्राचीन अवशेष असं म्हणतात. विशेषतः आलेख स्वरूपामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुरावे सापडलेले आहे. जमिनीत गडप झालेल्या हजारो वास्तू आज इतिहास रूपाने आपल्याला कायम असलेले दिसतात. आणि अशा प्रकारचे हे जे आलेख आहेत हे आलेख प्रामुख्याने शिलालेख, स्तंभालेख, ताम्रलेख आणि काही ठिकाणी काष्ठलेख म्हणजे लाकडांवर लिहिलेले लेख यांचाही उल्लेख आपल्याला करावा लागतो. शिलालेख म्हणजे दगडाच्या शिळेवर मजकूर लिहून ठेवणे. भौतिक साधनामध्ये शिलालेखांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अशोकाच्या काळापासून भारतामध्ये अनेक शिलालेख उपलब्ध असून या शिलालेखांवर राजांचे आदेश, त्यांचे प्रशासकीय धोरण, त्यांचे धर्मोपदेश, त्यांची नीतितत्वे, त्यांच्या वंशावळी आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये ब्राह्मी, खरोष्टी, पाली, संस्कृत, अर्धमागधी, मराठी, कन्नड, तेलुगू, तामिळ आणि मोडी भाषेतील शिलालेख सापडून आले आहेत. शिलालेख हे लेण्या, चैत्यगृह, मंदिर, स्तंभ, भिंती, छत, कमानी या ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसून येतात आणि या शिलालेखावरून प्राचीन काळातील राज्यविस्तार, शासन प्रणाली, युद्ध पद्धती, लष्कर व्यवस्था, शासनाधिकारी,
समाज जीवन यांची माहिती मिळू शकते. कालखंड, भाषा, साहित्याचे ज्ञान यामधून होत असते आणि त्यामुळे शिलालेखांना विशेष महत्त्व असल्याचे आपल्याला दिसून येते. अशोकाच्या संदर्भात जर विचार केला तर मौर्य सम्राट अशोकाचे 14 शिलालेख, 7 स्तंभलेख, 2 कलिंगलेख आणि अनेक आलेख आपल्याला सापडतात. याशिवाय समुद्रगुप्त नावाच्या राजाच्या अलाहाबाद येथील स्तंभलेख आपल्याला सापडून येतो. दक्षिण भारतामध्ये सातवाहन काळातील अनेक शिलालेख आपल्याला सापडतात आणि यावरून आपल्याला भौतिक आलेखाच्या माध्यमातून इतिहास हा स्पष्ट होऊ शकतो. आलेखाचा दुसरा प्रकार म्हणजे ताम्रपट होय, ताम्रलेख त्याला म्हणता येईल. तांब्याच्या पत्रावर लिहिलेल्या मजकुराला ताम्रपत्र असे म्हणतात. प्राचीन काळी सम्राट, राजे, व्यक्ती हे धर्मसंस्थांना किंवा व्यक्तींना दान करीत व दिलेल्या दानाची माहिती तांब्याच्या पत्रावर कोरून सनद देत असत. त्याला ताम्रपट असे म्हटले जात असे. म्हणजेच दानपत्र हे ताम्रपटाच्या स्वरूपात असावेत. या ताम्रपटामध्ये राजा, त्याचे पूर्वज, वंशावळ, त्यांचा साम्राज्य विस्तार, जमिनीचा आकार, दान घेणाऱ्याचे व दान देणाऱ्याचे नाव यांची नोंद केली जात असत. प्राकृत आणि संस्कृत भाषेमध्ये हे ताम्रपट असून त्यावरून कालगणना, राजकीय इतिहास, धार्मिक धोरणाची माहिती आपल्याला दिसून येते. याशिवाय इतिहासाच्या अभ्यासाचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे मुद्रा किंवा नाणी होय. भारतामध्ये 2 प्रकारच्या मुद्रा सापडतात. भारतीय शासकांच्या मुद्रा आणि विदेशी शासकांच्या मुद्रा. नाणी हे मुख्यत्वे करून राजकीय इतिहासाचे साधन आहे. सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा मुद्रेचा उपयोग होतो. नाण्यावर कोरलेल्या देवतांच्या आकृतीवरून लोकांच्या धार्मिक कल्पनांची माहिती मिळते. नाण्यांवर कोरलेली अक्षरे, आकृती आणि तारखा यामुळे इतिहासाचा कालक्रम निर्धारित करता येतो. गुप्त काळात रोमची अनेक नाणी प्रचलित होती. यावरून गुप्त काळामध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार विकसित असावा असे दिसून येते. मौर्य, गुप्त, सातवाहन, शुंग, वाकाटक, वर्धन, राष्ट्रकूट, पल्लव, चोल या शासकांची हजारो नाणी आज उपलब्ध झालेली आहे. या नाण्यांमधून साम्राज्य विस्तार, धर्म, कला, आर्थिक स्थितीची आपणास माहिती मिळते आणि यावरून आपल्याला सखोल इतिहासाचा अभ्यास करता येतो. याशिवाय इतिहासाच्या अभ्यासाचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे विविध प्रकारची मंदिरे, स्तूप आणि लेण्या होत. विशेषतः मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून आपल्याला स्तूपांचा इतिहास ज्ञात होतो. अशा प्रकारचे अशोकाने 84,000 स्तूप बांधल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथांमधून मिळतो. यावरून सुद्धा भारतीय इतिहासाची माहिती मिळते. गुप्त काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. भुमरा, तिगवा, देवगड, भितरगाव या ठिकाणी असलेली मंदिरे स्थापत्यकलेची प्रगती देतात. सातवाहन, गुप्त आणि वाकाटक काळात आपल्याला अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, नाशिक, पितळखोरे या ठिकाणी लेण्या खोदलेल्या दिसून येतात. ह्या लेण्या म्हणजे स्थापत्य, शिल्प व चित्रकलेचे त्रिवेणी संगम आहेत. त्या काळात विविध धर्माच्या अनुयायांनी मूर्तीपूजेचा स्वीकार केल्यामुळे अनेक मूर्त्या निर्माण झाल्या. त्यावरून सुद्धा इतिहासाचा अभ्यास आपल्याला करता येतो. या लेण्यांच्या स्थापत्यामुळे इतिहासाची एक वेगळी ओळख भारताच्या इतिहासाची एक वेगळी ओळख जगामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. भारतातल्या भौतिक साधनांमधला स्मारके हा प्रकार सुद्धा अतिशय प्रगत आहे. त्यामध्ये चैत्यगृह, स्तूप, विहार, मंदिरे, राजवाडे, मूर्ती, मातीची व धातूची कलात्मक भांडी यांचाही आपल्याला उल्लेख करता येईल. आणि सर्वात शेवटी आपण ज्याचा उल्लेख करू ते म्हणजे उत्खनात सापडलेली साधने. आणि याचा सर्वात मोठा पुरावा आहे 1922 मध्ये भारतीय संस्कृतीमध्ये लागलेला हडप्पा संस्कृतीचा शोध होय. सामान्यतः आपण 1920 पर्यंत असा समज होता की वैदिक संस्कृती ही भारताची सर्वात जुनी संस्कृती आहे. पण जेव्हा सर जॉन मार्शलच्या नेतृत्वाखाली राखलदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांनी जेव्हा उत्खनन केले त्या उत्खननामध्ये असं लक्षात आलं
की भारताची सर्वात जुनी संस्कृती ही सिंधू संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा इतिहास आपल्याला हडप्पा आणि मोहनजोदडो या 2 शहराच्या उत्खननावरून दिसून आलेला आहे. आणि ही जो 2 शहरे आपल्याला आढळलेली आहे ती जमिनीच्या खाली गेलेली होती, खोदकाम करण्यात आले आणि त्याच्यामधून आपल्याला एका संस्कृतीचा परिचय आपल्याला झालेला दिसून येतो. अशा प्रकारचं हे जे उत्खनन आहे ते इतिहासाचं अनमोल साधन आहे. आजही अशा प्रकारचे अनेक ठिकाणी उत्खनन झालेले आपल्याला दिसून येतात. नागपूरजवळ असलेलं अनेक स्थळ जे आहेत तिथे अशा प्रकारचे उत्खनन आजही सुरू आहे. इतिहासाचे अभ्यासक या नात्याने त्याकडे बघण्याची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात आलं असेल की प्राचीन भारतीय इतिहास अभ्यासण्यासाठी आपण फक्त धर्मग्रंथ घेऊन बसू शकणार नाही, आपण फक्त साहित्य ग्रंथ घेऊन पुरे होणार नाही, तर आपल्याला त्या काळात निर्माण झालेली ही जी भौतिक साधने आहेत, मग त्यामध्ये शिलालेख असतील, स्तंभालेख असतील, स्तूप असतील, विहारे असतील, चैत्यगृह असतील, यांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. मी आत्ताच तुम्हाला बोलली की लिखित साधनापेक्षा साहित्यिक साधने ही अधिक विश्वसनीय असतात. असं म्हणण्याचं कारण लिखित साधनांपेक्षा भौतिक साधने ही अधिक विश्वसनीय असतात असं म्हणण्याचं कारण काय आहे? कारण भौतिक साधने ही सहसा बदलल्या जाऊ शकत नाही. भौतिक साधने ही त्या काळातच लिहिली जाऊ शकतात. उदाहरणार्थ द्यायचं झाल्यास समजा अशोकाच्या काळात तयार झालेले शिलालेख आहे ते अशोकानेच तयार केलेले आहे, पण एखादा ग्रंथ जर लिहिला गेला तर तो अशोकाच्याच काळात लिहिला गेला असेल असं सांगता येणार नाही. तो नंतरच्या काळातही लिहिला जाऊ शकतो आणि म्हणून कालांतराने जर ग्रंथ लिहिला गेला तर त्यामध्ये बदल होण्याची, विसर पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून इतिहासाचा संशोधक, इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने दोन्ही साधनांचा पुरेपूर विचार करून करणे आवश्यक आहे. विशेषतः प्राचीन भारताचा जो इतिहास आहे तो साहित्यिक साधनांपेक्षा पुरातात्विक साधनांमध्ये आपल्याला जास्त सापडू शकतो. कारण संपूर्ण भारतभर अशा प्रकारचे अवशेष सापडलेले आहेत. काही वस्तू संग्रहालयामध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत, परंतु काहींचे जतन होणे सुद्धा गरजेचे आहे. आपण बघतो की अनेक खेड्यांमध्ये अनेक प्रतिमा दिसून येतात आणि या प्रतिमांचे जतन केले जात नाही, त्या सुरक्षित ठेवल्या जात नाही. इतिहासाचे साधन म्हणून त्याला सुरक्षित ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. जर ते सुरक्षित ठेवल्या गेले तर त्यातून आपल्याला इतिहासाची चांगली माहिती आपल्याला मिळू शकते. आणि म्हणून जेव्हा आपण इतिहासाचे विद्यार्थी म्हणून इतिहासाचा अभ्यास करीत असतो तेव्हा हा अभ्यास आपण कशातून करीत आहे याच्याकडे सुद्धा आपला विचार होणे गरजेचे आहे. पुरातात्विक साधनांमध्ये उत्खननाच्या संदर्भामध्ये फक्त शहरेच सापडली असे नव्हे, तर त्या शहरामध्ये सापडलेली नियोजनबद्ध नगर रचना, तिथे सापडलेली भांडी, अलंकार, दागदागिने किंवा मग छोटी छोटी खेळणी ही सुद्धा आपल्याला इतिहासाची साधने म्हणून अभ्यासता येतात. आता हा प्रश्न आपल्याला पडायला हवा की या साधनांचा इतिहासाशी काय संबंध आहे. समजा त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर नियोजनबद्ध घरांची रचना आढळली तर आपल्याला असं म्हणता येईल की ती शहरी संस्कृती असावी किंवा नागरी संस्कृती असावी. त्या ठिकाणी जर सांडपाण्याची व्यवस्था खूप चांगली असेल, नियोजनबद्ध असेल, मातीचे पाईप तयार केलेले असतील, पक्क्या भाजलेल्या विटा असतील तर आपल्याला लक्षात येते की त्यांनी बांधकामाच्या क्षेत्रात प्रगती केलेली असावी. समजा आपण जेव्हा शिलालेख बघतो त्या शिलालेखांमधल्या ज्या ओळी असतात त्या ओळींमध्ये राजाचं नाव असतं, त्याची वंशावळ असते, त्यांनी कोणासाठी काय काम केलेलं आहे याचा उल्लेख असतो आणि त्यावरून आपल्याला त्या काळातील समाज जीवनाची माहिती निश्चितपणे मिळू शकते. या दृष्टीने सुद्धा आपण इतिहासाच्या अभ्यासाच्या साधनांचा विचार करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आपल्याला या टॉपिकवर एक 16 मार्काचा प्रश्न किंवा लघुत्तरी प्रश्न येण्याची शक्यता अधिक आहे. त्या दृष्टीने आपण या टॉपिकची तयारी करावी आणि अभ्यास करत असताना भौतिक साधने कोणती, साहित्यिक साधने कोणती, भौतिक साधनांचं महत्त्व काय, साहित्यिक साधनांची उपयोगिता काय याचाही पुरेपूर विचार करणे आवश्यक आहे. या दृष्टीने आपण इतिहासाच्या अभ्यासाची साहित्यिक साधने याबद्दल पुन्हा एकदा आपल्या तासिकेमध्ये आपण चर्चा करूया.
जेणेकरून या चर्चेतून आपल्याला साहित्यिक साधनांची माहिती मिळू शकेल. साहित्यिक साधने ही कालपरत्वे बदलू शकतात. त्यामध्ये बदल करता येत असला तरी इतिहासाचे साधन म्हणून त्याचा उपयोग होणे गरजेचे आहे आणि तो तसा होतही आहे. म्हणून आपण सर्वांनी या टॉपिककडे नीट लक्ष द्यावे ही अपेक्षा. धन्यवाद.